नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या लेटेस्ट भागाला। तर आता आपण इथे पाहिलं आहे की सूरज दादा हा तात्यासाहेबांना येऊन सांगतो की बाबा बाहेर पोलीस आलेले आहेत आईचं स्टेटमेंट घेण्यासाठी। त्याबरोबर तात्या सुनंदाला म्हणायला लागतात, सुनंदा चल लवकर माझ्याबरोबर आणि सांगून टाक पोलिसांना की या सगळ्यामध्ये मनुताईचा काही हात नाही आहे म्हणून, चल। त्याबरोबर लगेचच गायत्री त्यांना म्हणत असते, तात्यासाहेब तुम्ही पुढे व्हा, मी सासूबाईंना घेऊन मागणं येते। आता इकडे सूरजदादाला हे काही आवडत नसतं। सूरजदादा तात्यांना मानेनेच इशारा करतो की तात्या नको, आपण आईला यांच्याबद्दल बरोबर ठेवणं चुकीचं आहे। पण आता लगेचच तात्यासाहेब काही बोलू शकत नसतात। तर गायत्री ही गोष्ट बघते आणि नोटीस करते। त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही तात्यासाहेबांकडे बघायला लागते आणि त्यांना अजिबात वेळ वाया न घालवता विचारते, काय झालं तात्यासाहेब, काय झालं सूरज? त्याबरोबर आता गायत्रीने काय झालं असा प्रश्न विचारल्याबरोबर दोघांनाही काही बोलता येत नसतं। मग लगेचच आता तात्यासाहेब हे गायत्रीला म्हणतात, ठीक आहे ये तू घेऊन। त्यावर गायत्री म्हणते, तेच म्हणत होते मी सुद्धा। आणि मग पटकन या एवढं बोलून तात्या सूरजला म्हणतात, चल सूरज। आणि मग तात्यासाहेब आणि सूरज हे दोघंही तिकडनं बाहेर निघून गेलेले असतात। आता मात्र इकडे गायत्री ही मस्तपैकी ज्यूस पिऊन घेत असते। तर मित्रांनो, दुसरीकडे तेजस हा पोलिसांना सांगत असतो की या इन्स्पेक्टर साहेब बघा, आता आईच येऊन तुम्हाला सांगेल की लकीचाम निर्दोष आहेत। त्याबरोबर पोलीस विचारतात, कोण लकीचाम? त्यावर लगेचच तेजस सांगतो, अहो मी म्हटलं होतं ना तुम्हाला, लकीचाम म्हणजे माझी बायको मानसी प्रभू। इतक्यात त्या ठिकाणी मानसी आणि आभा आलेले असतात। आता मानसीला बघून पोलीस लगेचच म्हणायला लागतात, हे काय, ही या घरात काय करते? अहो ही तर या घरामध्ये राहत नव्हती, ही विक्टीम आहे, मग तुम्ही यांना घरात घेतलंच कसं काय? बोला, असा प्रश्न आता पोलीस सगळ्यांना विचारत असतात। तर दुसरीकडे आता गायत्री ही लगेचच सुनंदाला म्हणायला लागते, सासूबाई हे बघा, मानसीने तुमच्यावरती हल्ला केला की नाही ही गोष्ट अजून तरी सिद्ध झालेली नाही आहे, पण सध्याच्या प्रत्येक गोष्टीतून असंच जाणवतं आहे की हे सगळं काही मानसीनेच केलं आहे, तिनेच तुमच्यावरती हल्ला केला होता। आता हे सगळं तिने का केलं हे सुद्धा आपल्याला अंदाजावरून माहिती आहेच। म्हणजे आता तुम्ही ठरवा तुम्हाला पोलिसांना काय सांगायचं आहे ते, कारण काय आहे, मानसी ह्या घरात परत न येण्याचा हा एकमेव मार्ग आहे। तर पोलीस म्हणत असतात की यांना तुम्ही घरात घेऊच कसं शकता? सुनंदा प्रभू या पीडित आहेत आणि या त्यांच्या आरोपी। जर यांनीच त्यांच्यावरती हल्ला केला असेल तर आता तर यांना फुकट तुम्ही संधीच दिलेली आहे त्यांच्यावरती हल्ला वगैरे करण्याचा। जर काही झालं, बरं वाईट झालं तर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला भीती नाही वाटली का यांना घरात ठेवून घेताना? एक सून तक्रार करते आणि तुम्ही यांना घरामध्ये राहायला घेता, असं कुठे असतं का? काही वागता का? त्याबरोबर आता लगेचच दिनेश दादा म्हणायला लागतो, अहो साहेब मला आणि माझ्या बायकोला या सगळ्या गोष्टी कळतात हो, पण काय करणार, आमच्या घरातल्या बाकीच्या लोकांना या सगळ्या गोष्टी कळत नाहीत म्हणून। त्याबरोबर लगेचच तात्यासाहेब दिनेश दादाला म्हणतात, दिनेश तू जरा गप्प बस। आणि मग ते आता पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतात, साहेब काय आहे ना, ही मानसी आमची धाकटी सून आहे, त्यामुळे तिलासुद्धा या घरामध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे म्हणूनच ती आता इथेच राहणार आहे या घरामध्ये। त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हक्क आहे ते सगळं ठीक आहे, पण यांनीच तुमच्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असा यांच्यावरती आरोप आहे, मग तरीसुद्धा तुम्ही यांना या घरामध्ये ठेवूनच कसं काय घेतलं? हे बघा, हे चुकीचं आहे, याच्यामुळे बिचाऱ्या पीडिताच्या जीवाला पुन्हा एकदा धोका असण्याची शक्यता आहे, कळतंय का तुम्हाला काही? त्याबरोबर आता मात्र तेजसचा बाण फुटतो आणि तेजस इन्स्पेक्टर साहेबांच्या पुढ्यात येऊन उभा राहत त्यांना म्हणतो, साहेब तुम्ही हे काय बोलताय? आता तुम्हीच म्हणालात ना की माझ्या बायकोवरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे म्हणून, मग तुम्हीच त्यांना सरळ सरळ गुन्हेगार बोलताय, हे कसं चालेल साहेब? माझ्या बायकोने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, तिने माझ्या आईला नाही ढकललेलं। त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब तेजसकडे बघतात आणि तेजसला म्हणतात, हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मी तुझ्याशी बोलायला यावेळेस आलेलो नाही आहे, मी फक्त आणि फक्त सुनंदा प्रभू यांचं स्टेटमेंट घ्यायला इथे आलो आहे, त्यामुळे तू उगाच मला काहीही सांगू नकोस, मी त्यांचं स्टेटमेंट घेणार आहे, कळलं तुला? त्यामुळे तू गप्प बस। आता तेजस पुढे काही बोलणार इतक्यात लगेचच मागून
मित्र येतो त्याचा सुयोग आणि सुयोग हा तेजसला म्हणतो तेजा प्लीज. मग आता मात्र तेजसचा नाईलाज होतो आणि सुयोगने सांगितल्यामुळे तेजस हा गप्प बसतो. मग काय आता तेजस हा गप्प बसतो तर सुयोग हा त्याला मागे घेऊन जातो. तेजस आणि सुयोग दोघं एकत्र उभे राहतात. तर दुसरीकडे गायत्री ही सुनंदाला मानेचा पट्टा, हाताचा पट्टा सगळं काही घालते आणि घालता घालता तिला सांगत असते की तुम्ही रणजित आणि मानसी दोघांना एकत्र पाहिलं आहे. कदाचित रणजित आणि मानसीला एकत्र यायचं असेल म्हणूनच मानसीला स्वतःवरचे सगळे आरोप घालवायचे असतील आणि म्हणून ती इथे आली असेल. तर तेजसची नोकरीसुद्धा तिच्यामुळेच गेली. तेजसचं मानसिक संतुलनसुद्धा तिच्यामुळेच बिघडलं आहे. सासूबाई, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? नाही म्हणजे तुमचं स्टेटमेंट शेवटी तुमचंच असणार आहे. आणि मग आता गायत्रीने इकडे सुनंदाच्या मनामध्ये विष तर कालवून दिलेलं असतं. त्यानंतर आता त्या ठिकाणी सुनंदा आलेली असते. सुनंदाला बघून लगेचच तेजस म्हणत असतो, बघा आता इन्स्पेक्टर साहेब, आई आली ना. आता एवढ्या वेळापासून मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, आता आईसुद्धा तुम्हाला तेच सांगेल. आई, दे तुझं स्टेटमेंट, सांग यांना लकीच्या निर्दोष आहेत म्हणून. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की 1 मिनटं, आम्ही त्यांची साक्ष घ्यायला आलो आहे ना इथे. मग काय खरं काय खोटं काय घडलं होतं हे सगळं त्याच सांगतील. तुम्ही सांगायला सुरुवात करा. काय घडलं होतं सुनंदा प्रभू? तुम्ही त्या दिवशी मानसीला भेटायला गेला होतात का? बोला. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणायला लागते, हो ना साहेब, गेल्या होत्या. अहो, या दोघींमधली चर्चा माझ्यासमोरच तर झाली होती. सासूबाईंनी मानसीला फोन केला होता आणि त्या तिला म्हणत होत्या की मानसी, मला तुला आत्ताच्या आत्ता ताबडतोब भेटायचं आहे. तू मला तुझ्या ऑफिसचा पत्ता दे, तू कुठं आहेस मला सांग. आणि मग सासूबाई तिला भेटायला गेल्या आणि तिकडे हे सगळं घडलं. त्याबरोबर सुनंदाला आठवायला लागतं की तिने मानसीला कॉल केला होता आणि त्यावेळेस ती खूप जास्त चिडली होती. तिने मानसीला म्हटलं होतं की मानसी, मला तुला आत्ताच्या आत्ता ताबडतोब भेटायचं आहे, मला तुझा पत्ता दे. मानसी म्हणाली होती की मावशी, अहो आता मी ऑफिसमध्ये आहे, कामात आहे, हवं तर मी नंतर संध्याकाळी घरी येऊन जाईन. त्यावर ती म्हणाली होती की नाही, काही गरज नाही आहे तुझी घरी येण्याची, तू फक्त मला तू कुठे आहेस तेवढं सांग, मी तुला भेटायला येईन. मग मानसीने त्यांना ऑफिसचा पत्ता दिला होता. सुनंदा मानसीला भेटायला आली होती, पण मानसी आणि रणजित या दोघांमधली जवळीक पाहून सुनंदाला खूप राग आला होता आणि संतापून सुनंदा जोरात ओरडली होती, मानसी. त्याबरोबर मानसीने सुनंदाकडे पाहिलं होतं आणि मग सुनंदा बडबडत होती, मानसी ऐकून घेत होती. पण या गोष्टीला आता सुनंदा उल्लेखताना वाद असं उल्लेखते. पण मित्रांनो, मानसीने बिचारीने वाद हा काही घातलेलाच नसतो. ती फक्त सुनंदाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण सुनंदा मात्र तिचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसते. ती मानसीला म्हणत असते, मानसी, काहीच वाटत नाही का गं तुला हे सगळं वागताना? अगं, माझ्याबरोबर मुलाबरोबरचं नातं तू का तोडलंस? कारण तो तुझ्याशी खोटं बोलला म्हणून ना? तरीसुद्धा तो तुझ्याशी आता खरं बोलला आणि तो तुला मनवण्याचा पुरेपूर प्रयत्नसुद्धा करतोय. पण हा माणूस हा तर तुला भर लग्न मंडपात सोडून गेला होता ना एकटीला. तरीसुद्धा तुला हा माणूस चालतो, तू याच्याशी बोलतेस आणि माझा मुलगा ज्याच्याकडून चुकून झाली आहे चूक त्याला तू माफ करत नाहीस, त्याच्याशी तू बोलत नाहीस. अगं, जर हेच सगळं करायचं होतं तर मग माझ्या मुलाला स्वतःच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला का सांगितलंस? का भाग पडलंस त्याला? आज तू त्याच्या अंगावरती चादर पांघरून म्हणून घातलीस. माझ्या मुलाला किती आशा निर्माण झाल्यात, तुला कळतंय का तू काय करतेस ते? आणि मग त्या तिकडनं रागारागात निघून गेल्या होत्या आणि जाताना त्यांनी मानसीवरती हातसुद्धा उगारला होता आणि पुन्हा मला मावशी म्हणू नको असं सांगितलंसुद्धा होतं. इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणत असतात, आणखीन पुढे काय झालं सुनंदा प्रभू? मानसीने स्वतः तुम्हाला ट्रकखाली ढकललं होतं का? त्याबरोबर लगेचच आता गायत्री मध्ये बोलायला लागते आणि म्हणते, सांगा सासूबाई, अहो सांगा, तुम्ही ज्या व्यक्तीला एवढा जीव लावलात तिच्यावरती असे आरोप होत असतील तर वाईट तर वाटणार, पण शेवटी जे एक सत्य आहे ते बदलता तर नाही ना येणार. त्याबरोबर आता आभाही घाबरते आणि आता ती आईला म्हणत असते, हे बघ आई, तू उगाचच रागाच्या भरात चुकीचं काही स्टेटमेंट देऊ नकोस, प्लीज तू जरा शांत. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणायला लागते, आभा, स्टेटमेंट तुझं घेत आहेत की आईंचं घेत आहेत? हो ना, मग जरा गप्प बस, गप्प राहा. त्याबरोबर लगेचच इकडे तेजस हा गायत्री बहिणीला म्हणायला लागतो, तेच म्हणतो मी सुद्धा बहिणी, स्टेटमेंट आईचं घेत आहेत की नाही इन्स्पेक्टर साहेब? मग तुम्ही मध्ये मध्ये कशाला बोलताय? तुम्हीसुद्धा शांतपणे तुमचं काम करा ना. त्याबरोबर लगेचच पुढे इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात, बरं आता मला माझ्या पटापट सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला सांगा, तुमची सून म्हणजेच ह्या मानसी प्रभू घर सोडून गेल्या होत्या अशी माहिती आम्हाला मिळाली होती सूत्रांकडून. मग ते खरं आहे का? ह्या खरोखर घर सोडून गेल्या होत्या का?
त्याबरोबर लगेचच आता इकडे लेडीज कॉन्स्टेबल म्हणायला लागते, साहेब अहो माफ करा, पण मला काय वाटतंय ते मी बोलू का? आता लगेचच इन्स्पेक्टर तिला बोलण्याची परवानगी देतात. इकडे लेडीज इन्स्पेक्टर म्हणायला लागते, मला काय वाटतं आपण ना यांना पोलीस स्टेशनलाच घेऊन जायला हवं. अहो बघा ना, त्या बिचाऱ्या मायमाऊली किती घाबरल्या आहेत. आपण त्यांना व्यवस्थित विचारू, मग ते आपल्याला सांगतील. त्याबरोबर लगेचच सुयोग म्हणायला लागतो, अहो मॅडम तुम्ही हे काय बोलताय? आमच्या मानसी वहिनीचा चेहरा तरी बघा एकदा. तुम्हाला वाटतं का की आमची मानसी वहिनी कोणाला घाबरवू शकेल म्हणून? हां, आता तेजा तिला घाबरतो ती गोष्ट वेगळी आहे, कारण प्रत्येकच नवरा आपापल्या बायकोला घाबरतो. बरोबर ना दिनेश दादा? आता मात्र इथे दिनेश दादा काही उत्तर देत नाही. तर पुढे सुयोग म्हणत असतो की हे बघा प्लीज, तुम्हाला जे विचारायचं आहे ते तुम्ही विचारून घ्या, पण पोलीस स्टेशन वगैरे नको. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर हे त्याला विचारतात की तू कोण आहेस रे? या घरातला सदस्य आहेस का तू सुद्धा एक? त्याबरोबर लगेचच आता तो सांगतो की नाही, मी या घरचा सदस्य वगैरे कोणी नाही आहे. मी फक्त तेजाचा मित्र आहे. मी वरचेवर घरी येत जात असतो. मला सगळं माहीत असतं. त्याबरोबर लगेचच आता इथे पुढे पोलीस हे सुनंदाची चौकशी करायला पुन्हा सुरुवात करतात. बोला सुनंदा प्रभू, तुमच्या मुलामुळेच यांच्या वडिलांचा खून झाला आहे असं यांचं मत होतं, म्हणून या घर सोडून गेल्या होत्या का? त्यावर सुनंदा म्हणते, हो, म्हणूनच ही घर सोडून गेली होती. आणि मावशी हो मी तुमच्या काळजी. त्याबरोबर लगेचच आता इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की एक मिनटं, तुम्ही आरोपी आहात, त्यामुळे तुम्ही काहीही बोलू शकत नाही आणि विक्टीमच्या समोर तर अजिबात नाही, त्यामुळे तुम्ही गप्प राहा. आणि मग ते आता पुढे विचारायला लागतात, बरं मला सांगा तुमचा अपघात कसा काय झाला? ज्यावेळेस तुमचा अपघात झाला त्यावेळेस मानसी प्रभू तिथे होत्या का? आणि त्यांनी हे सगळं काही पाहिलं होतं का स्वतःच्या डोळ्यांनी? बोला इन्स्पेक्टर साहेब बोला. त्याबरोबर लगेचच आता इकडे सुनंदा ही मात्र गप्प बसलेली असते. तर लगेचच पोलीस हे विचारायला लागतात की सांगा ना, तुम्हाला गाडी पुढे ढकललं होतं का की तुमचा चुकून तोल गेला? तुम्ही मध्यंमध्ये रस्त्याच्या गेलात त्यावेळेस मानसी तुमच्या मागोमाग चालत होती का? त्यावर लगेचच सुनंदा सांगते की हो, माझ्या मागेच ती येत होती. त्यावर आता इन्स्पेक्टर तिला विचारतात, मला सांगा तुम्ही भरधाव वेगात येत असलेला तो ट्रक पाहिला होता का? सुनंदा सांगते की नाही, मी नव्हता पाहिला. मानसीने पाहिलं होतं का असं विचारल्याबरोबर लगेचच आता ती सांगते की हो, मानसीने पाहिलं असावा. तर आता इकडे तेजसचं वेड्यासारखं वागणं आता सगळ्यांना आठवत असतं की तेजसने शब्द दिला होता की काही झालं तरी तो मानसीला घरामध्ये परत घेऊन येणारच, आणि त्याने आज त्याचा शब्द पूर्ण देखील केलेला आहे. पण आता मानसी घरात जरी आलेली असली तरीसुद्धा अजून सुनंदाच्या मनामध्ये मानसी यांची एंट्री ही झालेली नाही आहे. त्यामुळे ते कधी होणार आणि मानसी पुन्हा एकदा कधी सुनंदाची लाडकी गाई होणार, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तर मित्रांनो, आता आपण पुढे असं पाहतो की पुढे इन्स्पेक्टर साहेब विचारत असतात की बरं मला सांगा की मी जे बोललो होतो तेच खरं आहे ना? तुमच्या सुनेला असंच वाटतंय ना की तिच्या वडिलांच्या खुनाला तुमचा मुलगा दोषी आहे, म्हणून त्यांनी हे सगळं केलं असेल का? इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा आठवतं की तेजसने येऊन स्वतः पोलीस स्टेशनमध्ये कबुली दिली होती की हो, मीच इथे माझ्या बायकोच्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. मग आता इन्स्पेक्टर साहेबांनी विचारल्यावर इकडे सुनंदा म्हणायला लागते की हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मानसीचं असंच म्हणणं होतं की तिच्या वडिलांच्या मृत्यूला माझा मुलगा तेजस जबाबदार आहे. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब हे तिला म्हणत असतात की बरं, मग पुढे आता मला हे सांगा की जर मानसीने तो टेम्पो पाहिला होता तर तिने तुम्हाला हाक मारून अडवण्याचा प्रयत्न का केला नाही? त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणते, सिद्ध झालं की हे सगळं काही मानसीनेच केलं आहे. तर आता इथे पुढे इन्स्पेक्टर साहेब हे म्हणत असतात की बोला सुनंदा प्रभू बोला, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, अगदी बिनधास्तपणे बोला. इकडे गायत्री मात्र खूप जास्त खुश झालेली असते. तिला वाटत असतं की आता आई काही तिच्या विरोधात स्टेटमेंट देणार नाही, पण आईने एकदा की स्टेटमेंट दिलं की मग मी त्या मानसीला घरात ठेवणार नाही असं आता दिनेश दादा म्हणत असतो. त्यानंतर आता इकडे दिनेश दादा हा असं सुनंदाकडे एकटक बघत असतो. सुनंदा ही सांगत असते की मी खरं बोलते साहेब, जे काही सांगते. त्याबरोबर गायत्री लगेचच आता म्हणायला लागते, सर मग आता तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर झालेल्या आहेत की हे सगळं काही मानसी प्रभू हिनेच केलं आहे. कारण बघा ना, आता माझ्या सासूबाई तिला भेटायला जात आहेत ही गोष्ट फक्त तिला माहिती होती. सासूबाई तिला ऑफिसमध्ये भेटायला जाणार आहेत. त्या भेटायला गेल्या, त्या दोघींमध्ये भांडणं झाली, बाचाबाची झाली, आणि म्हणून आता इथे
राग काढण्यासाठी मानसीनेच सासूबाईंना त्या ट्रक पुढे ढकललं असणार आहे. तिने मुद्दामून त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना तिथपर्यंत नेलं आणि तिथे जाऊन तिने तिचं काम केलं. बघा मिलॉर्ड, सगळं सॉल्व्ह झालं असं आता सगळं ती बडबडायला लागते. आता इथे पोलीस हे गायत्रीचं म्हणणंसुद्धा ऐकून घेत असतात. पण मित्रांनो, खरं बघायला गेलं तर ज्यावेळेस साक्षीदाराची साक्ष घेतली जात असते किंवा गुन्हेगाराची साक्ष घेतली जात असते, पीडिताची साक्ष घेतली जात असते, तेव्हा कोणालाही मधनं बोलणं हे अलाउड नसतं. पण जर गायत्री सतत मध्ये बोलते तर ती खूप चुकीचं वागते. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता मानसी या सगळ्यामधून निर्दोष सुटू शकेल का? कारण तिची निर्दोष सुटण्याची फक्त एक आणि एकमेव सोय केली आहेस तू, ती म्हणजे पोलिसांना सगळं खरं सांगणे. पण आता तू ते सुद्धा करत नाही आहेस, मग काय होईल? तर दुसरीकडे आता इकडे गायत्री ही तिच्या वडिलांची ती फाईल बघत म्हणत असते, बाबा तुम्ही जेलमधून परत सुटून यायच्या आत हा प्रभुनिवास जमीनदोस्त झालेला असेल, फक्त तुम्ही बघाच. इतक्यात दिनेश दादा त्या ठिकाणी आलेला असतो आणि गायत्रीच्या हातातले 2-3 पेपर खाली पडतात. दिनेश दादा ते पेपर उचलतो आणि गायत्री काय ग तू पण असं म्हणतो. आता मात्र इकडे गायत्री प्रचंड घाबरलेली असते आणि त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ आत्तापुरती इथेच संपतो. पुढे पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की उद्या पुन्हा एकदा पहिला नाश्ता आता कोण घेणार सुनंदासाठी आणि कोणाच्या हातचं सुनंदा खायला खाणार. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.